नमस्कार मित्रांनो, चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। नोंदणीकृत बांधकाम कामगार जे आहेत त्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या संबंधीचा GR सुद्धा आता आलेला आहे। हा जो निर्णय आहे नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी तो आहे त्यांच्या निवृत्ती वेतन म्हणजेच पेन्शन संदर्भात, की नेमकी कोणत्या बांधकाम कामगार आहेत त्यांना हे पेन्शन मिळू शकते, किती पेन्शन मिळू शकते, त्यासाठी अटी काय आहेत, अर्ज कुठं करायचा, हे सगळ्याची डिटेल त्या GR मध्ये दिलेली आहे। आता एकदा ते डिटेल काय काय आहे ते सगळे बघूया की आता ही बांधकाम कामगारांची निवृत्ती वेतन योजना आहे, तिची पात्रता निकष काय आहेत। सगळ्यात पहिला निकष तर म्हणजे वयाची 60 वर्ष पूर्ण केलेली असली पाहिजे। वयाची 60 वर्ष पूर्ण केलेली असली पाहिजे आणि सलग कमीत कमी सलग 10 वर्ष ही नोंदणी केलेली झाली असली पाहिजे। म्हणजे बांधकाम कामगार म्हणून तुमची कमीत कमी 10 वर्ष सलग 10 वर्ष नोंदणी असलेली पाहिजे, तरच मग त्यासाठी पात्र असणार आहेत। आणि जर एका घरामध्ये पती आणि पत्नी हे दोघेही बांधकाम कामगार असतील आणि त्यांची वय 60 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि कमीत कमी 10 वर्ष दोघांनीही नोंदणी केलेली आहे तर दोघांनाही ते पेन्शन मिळू शकते। आता दुसऱ्या निकषामध्ये काय आहे बघा, पती जो बांधकाम कामगार आहे आणि त्यांना पेन्शन मिळत आहे, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची जी पत्नी आहे त्यांना ती पेन्शन चालू राहील, किंवा जी पत्नी बांधकाम कामगार आहे त्यांना पेन्शन मिळत आहे त्यांच्या मृत्यूनंतर जे पती आहेत त्यांना सुद्धा ती पेन्शन चालू राहणार आहे। पण ऑलरेडी जर त्या पती किंवा पत्नीला जर निवृत्ती वेतन मिळत आहे, बांधकाम कामगार म्हणून निवृत्ती वेतन मिळत आहे, तर डबल ही पेन्शन मिळणार नाही, डबल त्यांना ही पेन्शन मिळणार नाही। तसेच तिसऱ्या निकषामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की जो बांधकाम कामगार आहे त्यांना जर PF मिळालेला आहे, प्रोव्हिडंट फंड, सरकारी नियमानुसार त्यांना जर PF मिळालेला आहे, प्रोव्हिडंट फंड मिळालेला आहे, तर मग त्यांना पेन्शन मिळणार नाही। आता निवृत्ती वेतन किती मिळणार आहे बघा, पेन्शन नेमकी किती मिळणार आहे। आता हे जे पेन्शन आहे ते तुमची जी नोंदणी आहे, बांधकाम कामगार मंडळ जे आहे त्या मंडळाकडे तुमची किती वर्ष सलग नोंदणी होती त्या नोंदणीनुसार ते मिळणार आहे। एकतर पहिले तुमची कमीत कमी सलग 10 वर्षाची नोंदणी असली पाहिजे आणि जर तुमची कमीत कमी सलग 10 वर्षाची नोंदणी जर असेल तर तुम्हाला वर्षाला 6,000 रुपये मिळणार आहेत। जर 10 वर्ष सलग तुमची नोंदणी असेल तर वर्षाला 6,000 रुपये मिळणार आहेत। त्याच्यानंतर सलग जर 15 वर्ष जर नोंदणी केलेली असेल तर 75% म्हणजेच 9,000 रुपये मिळणार आहे, 9,000 रुपये वर्षाला मिळणार आहेत। आणि सलग जर 20 वर्ष जर नोंदणी केलेली असेल, सलग 20 वर्ष, तर 100% म्हणजेच वर्षाला 12,000 रुपये, म्हणजेच 1,000 रुपये महिना, वर्षाला 12,000 रुपये असे पेन्शन मिळणार आहे। आता यासाठी तुम्हाला काय करायचं, एक अर्ज करायचा आहे। ते अर्ज त्यांनी एका वेबसाईटवर दिलेला आहे, ही जी वेबसाईट तुम्हाला इथे दिसते ते वेबसाईटवर सुद्धा दिलेलं आहे आणि तुम्हाला ते डिस्क्रिप्शनमध्ये पण मी एक लिंक दिलेली आहे, ते लिंकवरून तुम्ही अर्ज डाउनलोड करून घेऊ शकता, तिथून अर्ज घेऊ शकता। तो अर्ज जो आहे तो तुम्हाला भरायचा आहे। आता अर्ज भरल्यानंतर तुमचे आधार कार्ड ज्या जिल्ह्यामधले आहे, आधार कार्डच्या ॲड्रेसनुसार, पत्त्यानुसार ते ज्या जिल्ह्यामधले आहे त्या जिल्ह्यामधील जे जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्र आहे, बांधकाम कामगार सुविधा केंद्र आहे जिल्ह्याचं, त्या जिल्ह्यामध्ये ते तिथे जाऊन त्या बांधकाम केंद्रावर जाऊन तुम्हाला तो अर्ज जमा करायचा आहे। आता त्या अर्जासोबत तुम्हाला काय द्यायचं आहे तर पत्त्याचा पुरावा म्हणजे ॲड्रेस प्रूफ म्हणून तुम्हाला आधार कार्ड जोडायचं आहे। त्याच्यानंतर तुमचा जन्मतारखेचा पुरावा म्हणजे तुमचा जन्मतारीख, डेट ऑफ बर्थ जे आहे त्याचा पुरावा तुम्हाला जोडायचा, मग जन्म दाखला असेल, शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे TC असेल, आणि त्याच्यानंतर तुमचं बँकेचं पासबुक जे आहे त्याचं झेरॉक्स तुम्हाला त्यासोबत जोडायचं आहे। अशा पद्धतीने एक महत्त्वाची माहिती या GR मध्ये दिलेली आहे। एक महत्त्वाचा निर्णय सरकारतर्फे बांधकाम कामगार त्यांच्या निवृत्ती वेतन संदर्भात घेण्यात आलेला आहे, त्यांच्या पेन्शन संदर्भात घेण्यात आलेला आहे।